नमस्कार बालदोस्तांनो. मंथन एक्झाम या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बालदोस्तांनो, झूम ॲपवर आपला रोज सकाळी सोमवार ते शनिवार ऑनलाईन क्लास होत असतो. आजचा भाग जो आपला व्याकरणाचा आहे, मराठी व्याकरणाचा, तो शिकवला गेला होता. पण बरेच मुलं ॲबसेंट होते म्हणून त्यांच्यासाठी, जे ॲबसेंट आहेत त्यांच्यासाठी हा रेकॉर्ड केलेला भाग आहे तो मी इथे अपलोड करत आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घ्या, त्याचा लाभ घ्या आणि आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा. आणि ज्यांना क्लास लावायचे असतील तर त्यांनीसुद्धा मी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया. याप्रमाणे ॲडजेक्टिव्ह. मी विशेषणावरचं एक उदाहरण सांगू. थांब जरा. त्याच्यानंतर शेवटचा चौथा जो प्रकार आहे तो आहे क्रियापद. आता कालच आपण क्रियापद बघितले, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ऍक्शन वर्ड्स पण म्हणतो आणि त्याला वर्ब पण म्हणतो. जेव्हा काळ शिकवलं तिच्यामध्ये वर्ब पहिल्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं वर्बचे प्रकार, म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि आपले मुख्य मेन वर्ब, म्हणजे प्ले, राईट, टॉक, लर्न, लिसन, हिअर. हिअर म्हणजे ऐकणे. हिअर म्हणजे इथे असला नाही, प्रोनाउन्सिएशन सेम होतं पण स्पेलिंग वेगळं आहे. स्लीप, स्विम, स्किप, पुट, पुल, पुश, कम, गो, हे सगळे जण आपण ऍक्शन वर्ड, क्राय, लाफ, हे सगळे आपण ऍक्शन वर्ड मध्ये बघितलं. हे वर्ब झाले. हेल्पिंग वर्बला आपण कोणकोणते बघितले? एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शॅल आणि त्यांचे पास्ट टेन्स शूड, वूड, कॅन, कुड, नंतर वॉज, वेअर झाले. हॅव, हॅज, हॅड, हे सगळे काय झाले? हेल्पिंग वर्ब झाले, म्हणजे ते पण वर्ब मध्येच गेले, म्हणजेच क्रियापदामध्ये आले. तर याप्रमाणे आपण करत आहे, करणे, कालच आपण इथे बघितलं बघा. करत आहे, केला होता. तर हिच्यामध्ये मेन वर्ब होता आणि हेल्पिंग वर्ब आला केला, म्हणजेच काय की सपोर्टिंग. इथे दोन दोन क्रियापद आले. करणे हे क्रियापद आहे, होता हे पण क्रियापद आहे हे पण क्रियापद आहे. करतो, केला, झोपला, उठला, बसला. मी पोहत आहे, पोहणे हे क्रियापद आहे हे पण क्रियापद आहे. तर असे दोन दोन पण आलेले आहेत. केला म्हणजे कम्प्लीट. तर हिच्यामध्ये ह्याप्रमाणे आपल्याला जसे मराठीमध्ये आलेले तसे इंग्लिशमध्ये पण आलेले आहेत, त्याला हे म्हणतात. आज आपण बघणार आहोत ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण बघणार आहे. विशेषण कुणाला म्हणतात? तर नामा बद्दल किंवा नामाऐवजी नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या. विशेष किंवा अधिकची माहिती, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. आता हिच्यामध्ये बघा, समजा मी एखादं उदाहरण जर घेतलं, आकाश. मॅम, मी सोम पाटील बोलतोय, बोल. हेअरबरचे
वाक्य घ्या ना. कशाचे? क्रियापदचे. अजून आता विशेषण तर होऊ दे, मग क्रियापद होईल ना. थांब ना, एक एक घेऊया ना. आकाश. आकाश तुम्हाला सगळ्यांना माहितीये, स्काय. स्काय कसं असतं? आकाशाबद्दल आपण काय म्हणणार? स्काय कसं असतं? ब्ल्यू असतं. निळे आकाश. निळं. म्हणजे आकाशाबद्दल अधिक माहिती काय आली? आकाश आहे, पण ते कसं आहे? निळे येईल, निरभ्र येईल, म्हणजे अजिबात त्याच्यात आभाळ आलेलं नाहीये, निरभ्र आहे, स्वच्छ आहे, अगदी क्लीन क्लिअर आहे. त्यावेळेला प्रकाश भरपूर पडतो, सूर्यप्रकाश आपल्याला भरपूर मिळतो. पाऊस पडत असतो त्यावेळेला त्याला म्हणतो आपण की आभाळ आलेलं आहे किंवा अभ्र आलेलं आहे. समानार्थी शब्द आहे. आभाळ म्हणजेच आकाश नाही, आभाळ आलेलं आहे असं एक आपण त्याला म्हणतो. म्हणजे आकाशामध्ये ढग साठून आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला अंधार पडतो थोडा, याप्रमाणे. मग आकाशाबद्दल विशेष माहिती काय दिली? ते कसं आहे? निळे आहे, निरभ्र आहे. स्काय इज ब्लू. मग याच्याबद्दल हे जे शब्द आहेत ना, हे इथून जे हे शब्द दिलेले आहेत त्याला आपण म्हणणार विशेषण. किंवा मी म्हटलं समुद्र. समुद्र म्हणजे सी. सी बद्दल माहिती काय? अथांग. आपण त्याला काय म्हणणार? अथांग. खूप मोठा आहे. यस. याचा अर्थ काय झाला? अथांग म्हणजे खूप मोठा. दिले असतील. आता समजा तुम्ही कुठला तरी टी शर्ट घातलेला आहे, मग तो रेड कलरचा असेल. मॅम मी ब्ल्यू कलरचा घातला. टी शर्ट गुलाबी आहे. अच्छा, म्हणजे मग पिंक, ब्लू, रेड, ग्रीन. येल्लो, ग्रीन. पिंक, ब्लू, ग्रीन, रेड, येल्लो, ब्लॅक, व्हाईट, व्हायलेट, ग्रे. तुमचे सगळे कलर बॉक्स मधले सगळे कलर. म्हणजे इथे आपल्याला कलर आले, म्हणजे रंग आले. टी शर्ट कुठला आहे? लाल रंगाचा आहे, गुलाबी आहे, निळा आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, लाल, पांढरा आहे, काळा आहे, राखाडी कलरचा आहे, व्हाईट. हिरवा आहे, व्हाईट आहे. हे सगळे झाले रंग. म्हणजे आपल्याला विशेषणांचा एक प्रकार काय मिळाला? म्हणजे रंग. सगळ्या प्रकारचे रंग असतील ते विशेषण असतात. काय होईल? सगळ्या प्रकारचे रंग दिलेले असतील ते विशेषण असतात. आता मी इथे केलं की माझ्याकडे टी शर्ट आहेत. किती आहेत? माझ्याकडे 4 टी शर्ट आहेत, किंवा माझ्याकडे 1 टी शर्ट आहे, किंवा माझ्याकडे 10 टी शर्ट वेगवेगळे आहेत. माझ्याशी शर्ट 10 टाईमचे आहेत, किंवा माझ्याकडे ड्रेसेस भरपूर आहेत. भरपूर, थोडेच, कमीच, जास्तच, हे सगळे काय झाले? विशेषणांमध्ये जातात. आणि हे झालं संख्या. म्हणजे संख्या सुद्धा आपल्याला काय येतात? विशेषणांमध्ये येतात. त्याच्यानंतर आपल्याला एखादं आपण काय म्हणू, रंग झाल्या, संख्या झाल्या, गुणवाचक, संख्यावाचक. अजून आपल्याला काय येणार त्याचं? एखाद्याची ऍक्टिव्हिटीज, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे गुण. हे सगळे शब्द विशेषणांमध्ये जातात. मग आता कोणकोणत्या टाईपचे विशेषण आहेत बघा. रंगांमध्ये तर आपण रंग बघितले, संख्यांमध्ये संख्या बघितल्या. आता एखादं आपल्याला दिसणं, म्हणजे आपल्याला एक आपण म्हणतो हुशार, तो हुशार आहे, मठ्ठ आहे, ढ आहे,
लेझी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आळशी आहे, चपळ आहे, चंचल आहे, किंवा आपण त्याला काय म्हणणार, डल डल म्हणजे त्याला अजून काय म्हणू आपण, मंद, मंद. हा राईट, मंद. किंवा आगाऊ आहे, करेक्ट, आगाऊ आहे, चपळ, चपळ झालं, आळशी आहे, आज्ञाधारक. आळशी पण झालं, आज्ञाधारक आहे. कडू आहे, येस. खोडकर, हा, इथे अजून एक कडू आपल्याला आहे, चव मिळाले, चव चव चव. खोडकर, येस, खोडकर आहे. मॅम, इथे मी काय लिहिणार होती, आज्ञाधारक आणि काय, कडू, कडू. हा, कडू आहे, गोड आहे, म्हणजे चव हिच्यामध्ये आल्या, सगळ्या प्रकारच्या चव, तिखट, आंबट, खारट, सगळ्या चव आल्या. त्याच्यानंतर अजून आपण एक म्हणणार मॅम, की तो खारट आहे, प्रेमळ आहे, तो खडूस आहे, रागीट आहे, तो यस रागीट आहे, मॅम, धैर्यवान आहे, तो शांत आहे, तो दयाळू आहे. मॅम, धैर्यवान आहे, आणि काय 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 आहे, धैर्यवान आहे, आणि तो खूप खूप राग करतो. येस. पण मग आता इथे आपल्याला काय, तो त्याच्याबद्दल काय माहिती आली, राग राग, पण तो खूप आहे, खूप खूप जास्त, मॅम, धैर्यवान आहे, टीचर, कमी. खोडकर, येस, खोडकर. तू प्रत्येक खूप जण रागीट आहे, प्रत्येक जण आपापल्या याच्यातला एक एक गुण सांगतायत का, चांगली गोष्ट आहे. अजून एक सुंदर आहे, कुरूप आहे, म्हणजे याचा अर्थ काय एक लक्षात आला, शूरवीर आहे, शूरवीर आहे. करेक्ट. आता हिच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं का रे, एवढे शब्द लिहिले, हिच्यामधून काहीतरी लक्षात आलं का मी काय केलं ते. याच्यामध्ये सर्वात जास्त तुमचा उपयोग कशाचा केला माहितीये का, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द, याचा उपयोग विशेषणांमध्ये होईल. स्क्रीन नाही दिसत आहे का, बरं दिसत नाही तुम्हाला, मॅडम, दिसते, दिसते. ओके. माझ्या स्क्रीनला 2 वेळा टॅप कर, पुन्हा पुन्हा रोज काय सांगायला लावू नका मला. लक्षात ठेवा तुम्ही की मी जॉईन झाल्याबरोबर माझ्या स्क्रीनला 2 वेळा टॅप केलं म्हणजे ती पिन होते, कोणी किती बोलले तरी स्क्रीन जात नाही. त्याच्यानंतर आपल्याला बघा, सुंदर, सुंदरच्या विरुद्ध कुरूप, उद्धट, उद्धट, नम्र, हे विरुद्धार्थी शब्द. त्याचंच काही समानार्थी शब्द असतील ते पण तिच्यामध्ये येतील. तर ह्या पद्धतीने, येस, रंगावरून, रंग गोरा आहे, काळा आहे, गोरा, काळा, तो खूप काळा आहे, किंवा काळा कुळकुळीत. आता याला दिलेला आपल्याला अधिकचे शब्द, लाल भडक, आंबट, हिरवेगार, काळा कुट्ट, आंबट, हिरवेगार, हो, चव, हिरवेगार, इथे पिवळा धमक, यस, पिवळा धमक. याप्रमाणे रंगांना, तुम्हाला हे रंगांना लावलेले विशेषण म्हणजे लावलेले एक्स्ट्राचे शब्द, ते सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. प्रत्येक तुम्हाला एखादं वाक्य दिलं असेल आणि तिच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल तर हिच्यामध्ये ओळखा. लाल जर्द पण म्हणतो बरं आपण आपल्या मराठीमध्ये, लाल भडक, लाल जर्द, पांढरा शुभ्र, पांढरा शुभ्र, राईट.
काळा भार नाही येणार. निळसर काळा कुठचा येतो निळसर बेटा? निळसर, राईट. काळसर, निळसर, लालसर हे सगळे विशेषण आले. तर ह्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अंधारी रात्र. काळा याचा आवाज किती भसाडा आहे. ऐका ऐका, आवाज किती भसाडा आहे. म्हणजे मोठा असला, जाडा असला तर आपण म्हणतो आवाज किती भसाडा आहे. भसाड्याच्या ऐवजी आवाज किती मंजूळ आहे. मंजूळ. काय काय? येस. अजून आपण म्हणू लांडगा कसा असतो रे? लांडगा येस, लबाड लांडगा. उंच, ठेंगू, लबाड लांडगा ढोंग करतोय, बरोबर ना? उंच, ठेंगू, बुटका. नंतर म्हणजे टॉलेस्ट आपण इंग्लिश मध्ये असं म्हणणार ना त्याला. हे इंग्लिश मध्ये असणार आहे तुम्हाला. नंतर उंच, त्याच्यानंतर रंगीबिरंगी फुलपाखरे, त्याच्यानंतर आपण म्हणणार लहान मोठा. कपाट. कपाट कसे होते? कपाट हे नाम झालं. कपाटाबद्दल माहिती, लाकडी कपाट, लोखंडी कपाट, लाकडी, काचेचे, मॅम बिचाना मऊ 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 आहे. मऊ मऊ, कठीण, टणक, राकट, छान. थंडी कडाक्याची आहे. कडाक्याची, मॅम ऊन कडक आहे. सोनेरी, राईट. सोनेरी, उन्हाची सोनेरी तिरीप. सकाळची सोनेरी असते ना, किंवा संध्याकाळची सोनेरी. नंतर कडक. कडक उन्हामध्ये. मॅम आवाज भसाडा आहे. हो, भसाडा लिहिलं आपण तिकडे. मंजूळ, सुरेल. मॅडम रसदार. यस, रसदार. पिळदार. छान. सुंदर. छान. मॅडम छान. चांगला, वाईट. मॅम कोल्हा लबाड. लिहिला बेटा. चांगला, वाईट. हे बघा इथे कुठेतरी लिहिलेला बाळा. हिंस्त्र. बोल. वाईट. लिहिलं वाईट. मवाळ. मॅडम सुंदर. खूप सारे आपण इतकं सारं दिवसभरामध्ये कितीतरी वाक्य, कितीतरी शब्द बोल. लिहिलं बेटा सुंदर कुठेतरी लिहिलं इथे. हे बघ, सुंदर. कितीतरी शब्द बोलत असतो. जाडा, बारीक, लठ्ठ, मठ्ठ, घट्ट. याप्रमाणे आपल्याला खूप सारे शब्द. पण एक तुम्हाला फक्त आयडिया दिली की असे शब्द म्हणजे कुठल्या तरी कनवाळू, दयाळू, प्रेमळ, मायाळू. याप्रमाणे आपल्याला हे सगळे शब्द काय येतात? विशेषणांमध्ये येतात. लिहिले तर अजून खूप सारे लिस्ट होईल, पण तुर्तास एवढे अशा प्रकारचे शब्द आले की ते विशेषण असतात. कारण ते नामाच्या एकतर एक लक्षात घ्या की विशेषण हे नामाच्या आधी आलेलं असतं, काही वेळेला नामाच्या नंतर आलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी असं घेतलं, हिरवीगार पाने. पाने हे काय झालं? नाम झालं. आणि त्याच्या पुढे मी लिहिलं हिरवीगार. इथे हे झालं, आपण याला म्हणणार विशेषण. आणि हे झालं नाम. नामाच्या आधी आलेलं आहे.
नामाच्या नंतर सुद्धा असणारे कसे त्याचं एखादं वाक्य किंवा त्याचं एखादं काय घेऊया आपण उदाहरण. तो मुलगा वाईट आहे. येस, आपण असं घेऊया की एखाद्याचं नाव घेऊया. चला, मोहन फार वाईट आहे. किंवा मी असं लिहिलं, मोहन फार वाईट मुलगा आहे. किंवा मोहन फार हुशार मुलगा आहे. मोहन चपळ आहे. मोहन मंद आहे. मोहन लठ्ठ आहे. काही पण घ्या. आता हिच्यामध्ये मोहन हे काय झालं? मोहन हे नाम झालं. आणि फार वाईट काय झालं? वाईट आणि फार दोघे दोन आलेत, हे झाले विशेषण. म्हणजे नामानंतर विशेषण आलंय, इथे नामाच्या आधी आलंय. अजून आपल्याला एक मिनिट काय येईल? वेलीवर रंगीबेरंगी फुले बहरली. बोर्ड पांढरा शुभ्र आहे. हा, बरोबर आहे. तर याप्रमाणे आता वेली हे नाम आलं, फूल हे नाम आलं. हिच्यामध्ये तुम्हाला असं वाक्य दिलं, नाम विशेषण क्रियापद सगळं एकत्र आलं तर तुम्हाला असा प्रश्न येईल. हिच्यामध्ये पण दिलेलं असेल की या वाक्यामधील नाम ओळखा. तर इथे मोहन हे नाम आलं, मुलगा हे पण नाम आलं. मुलाबद्दल, मोहनच्या बद्दल, पण मुलगा हा मोहन आहे. मोहनचं नाव हा मोहन मुलगा आहे, मुलगी नाहीये हे दाखवलं. तर हे दोन नाम आले. तुम्हाला विशेषण विचारलं तर फार फार वाईट हे विशेषण आलं. तुम्हाला आत्ता सर्वात शेवटी बघा आहे हे दिलेलं असेल तर हे क्रियापद आलं, ज्याच्यामुळे वाक्य पूर्ण होतं किंवा अर्थपूर्ण होतं, त्याचा काळ समजतो, त्या शब्दाला क्रियापद म्हणतात. मग हिच्यामध्ये क्रियापद आलं. आता हिच्यामध्ये पहा, वेली आणि फुलं. वेल आणि फुल हे दोघं पण नाम आले. रंगीबेरंगी हे विशेषण आलं, हे नाम आहे. वेलीवर पण हे नाम आलं. तुम्हाला वाक्यामध्ये किती नाम आहेत, किती विशेषण आहेत, किती क्रियापद आहेत? शक्यतो किती विशेषण आणि क्रियापद एक एकच असतं. फक्त तुम्हाला प्रश्न कशात येईल, किती नाम आहेत आणि किती सर्वनाम आहेत. एकापेक्षा जास्त सर्वनाम असू शकतात, एकापेक्षा जास्त नाम असू शकतात. म्हणून तसे प्रश्न येतील. तुम्हाला विशेषण कळलं? हो. नक्की. हो. मग तुम्ही एवढ्या कॉन्फिडन्सली बोला की तुटक तुटक का बोलतात? मग आता आपला चौथा जो प्रकार आहे तो आहे क्रियापद. क्रियापदामध्ये काय होतं की यामध्ये आपल्याला एखाद्या शब्दामुळे घडणारी क्रिया किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द वाक्याचा टीचर इंग्लिश मधून घ्या ना. अर्थपूर्ण करणारा किंवा करणाऱ्या शब्दाला करणारा शब्द म्हणजेच क्रियापद.
यालाच आपण असं पण म्हणतो की काळ दर्शक शब्द म्हणजे क्रियापद. याच्यावरून आपल्याला काळ पण ओळखता येतो. भूतकाळ आहे का भविष्यकाळ आहे का वर्तमान काळ आहे. यालाच आपण काय म्हणतो, वर्ब म्हणतो. बरोबर आहे. याला म्हणणार आपण वर्ब. वर्बला काय होतात, सगळे ऍक्शन वर्ड्स असतात. मग आता इथे क्रियापद कोणकोणते आहेत बघा. क्रियापदामध्ये आपल्याला दिलेलं आहे उठणे, बसणे, बसला, झोपला, खाणे, पिणे, चालणे, बोलणे, पोहणे, बरोबर आहे. बोलणे, हसणे, खाणे, बनवणे, खाणे, आता यालाच आपण प्रत्यय लावला म्हणजेच काय, नंतर करतो, आहे, होता, केला, गेला, जातो, नंतर जातो, येतो, लिहिणे, यस, करणे, वाचणे, आहे, नंतर बरेच म्हणजे बरेच असतील. हसणे, रडणे, जेवतं झालं. मला वाटतं सकाळी सकाळी अहदला भूक लागली का होत. आता इथे सगळे काय होते, इंग्लिश मध्ये काही वर्ब सगळे, आणि वर्ब मध्ये मी शिकवलंय तुम्हाला, कारण आपण काळ बघितले, टेन्स बघितले, तिच्यामध्ये वर्ब्स बघितलेले आहेत. कोणतं, प्ले, क्राय, गो, कम, इज, आर, एम, वॉज, वेअर, स्लीप, नंतर सिंग, डान्स, वॉकिंग, रीड, वॉक, वॉकिंग, टॉक, रंग, टेल, रायटिंग, रन, आस्क, रन टीचर, सेड, रन, यस, रन, पुट, पूल. खूप सारे आहेत. सगळे ऍक्शन वर्ड करायचं. किंवा आपण त्याला म्हणू काय, स्विम, राईट, ईट, एट, म्हणजे यांचेच भूतकाळ पण येतील ना हिच्यामध्ये. अजून आपण म्हणणार ओपन, क्लोज, सर, अजून आपल्याला ओपन, क्लोज, शट, नंतर स्लीपिंग, स्लीप लिहिलं, मग तिथे आयएनजी, स्लीपिंग, स्लेप, स्लेप्ट, सगळं तिच्यामध्ये आलं. अजून आपण
काय करूया? मॅडम झूम करा ना. ब्रश क्लीन. हा, क्लीन. नंतर आपण त्याला मॅम वॉश. रीड. मॅम रीड. वॉच. रीड लिहिलं बेटा. रीड लिहिलं. म्हणजे खूप सारे आपल्याला हिच्यामध्ये हे मिळतील. मग याच्यावरून आपल्याला वर्ब मीन्स काय मिळालं? ए वर्ड दॅट थिंक. ऍक्ट्स, म्हणजे ऍक्शन वर्ड्स. ऍक्ट्स टू कम्प्लीट द मीनिंग ऑफ ए सेंटेन्स. म्हणजे त्या सेंटेन्सला आपल्याला काय करतात? मिनिंगफुल करतात. आपण वरतीच लिहिलं ना की शब्दाला अर्थपूर्ण शब्द करतो. म्हणजे आपल्याला काय करतात? मिनिंग ऑफ ए सेंटेन्स इज कॉल्ड ए वर्ब. हिच्यामध्ये तुम्हाला खूप सारे वर्ब मिळतील. म्हणजे आता तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद कळलं. याचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. उदाहरणार्थ, मी माझी रूम साफ केली. फार पसारा करून ठेवला. मी माझ्या रूम मध्ये खूप पसारा करून ठेवला. बरोबर ना? नाही मॅम. आज खूप आता बघा, चांगले एक वाक्य दिलं तर हिच्यामध्ये आपल्याला पडले आहे. म्हणजे हिच्यामध्ये आपल्याला काही मुख्य काय आता आलं आपल्याला? आहे यावरून कळलं. तर मग काय हिच्यामध्ये येईल? हे क्रियापद. मॅम त्याचा अर्थ बाहेर माझी खोली साफ केली. हा, कडक हे काय झालं? विशेषण झालं. विशेषण. नाम काय येईल रे मग? नाम ऊन. येस, ऊन येईल. आणि सर्वनाम बाहेर. अरे, नाम लिहायचं होतं ना इकडे. आता मी असं लिहिलं, मी माझी रूमच्या ऐवजी खोली घेऊया आपण. मी माझी खोली साफ केली. आवरून ठेवली. मग आता हिच्यामध्ये बघा, खोली हे नाम आलं, ठेवली हे काय आलं? मॅडम क्रियापद आलं. सर्वनाम आणि माझी पण ना. सर्वनाम मी आणि माझी. हा, हे झाले सर्वनाम. आवरून आवरून आवरली. विशेषण. हा, बरोबर आहे. आवरली हे काय येईल? आवरण विशेषण. विशेषण. आवरणे. विशेषण. कारण मॅम आपण खोलीमध्ये आवरलंय. खोलीसाठी आवरून हा शब्द वापरलाय, त्यामुळे आवरून हा शब्द विशेषण आहे. बरोबर आहे. काही वेळेला ते क्रियापद पण होईल. आवरणे. आवर लवकर. लवकर हे विशेषण आलं, पण आवर हे क्रियापद झालं. पण काही वेळेला विशेषणाचं रूपांतर क्रियापदामध्ये पण होतं. त्यानुसार हे आपल्याला झाले. हिच्यामध्ये एखादं सेंटेन्स केलं तर, आय एम प्लेइंग क्रिकेट. हिच्यामध्ये आय काय झालं? मॅम प्रोनाउन. प्रोनाउन. प्लेइंग काय झालं?
वर्ब झालं. Playing. Verb. आणि am काय झालं? हेल्पिंग वर्ब झालं. Helping verb. Noun. आणि क्रिकेट काय झालं? Nouns. Yes. Nouns. नाम झालं ना, खेळाचं नाव आहे ना ते. Oh. याप्रमाणे म्हणजे तुम्हाला सगळं तिच्यामध्ये, आता फक्त हिच्यामध्ये नाम वर्ब काय नाही आलं. हा, आता हिच्यामध्ये काय राहिलं? Adjective. ऍडजेक्टिव्ह राहिलं. त्याला आपण काहीतरी करूया, थांबा. आय एम प्लेइंग क्रिकेट डेली, किंवा आय एम, नको तसं नाही करूया. काय करूया आपण? Then. हा, सगळे वाक्य एकत्र जर केले आपण, Yes, I am playing cricket very nice. हा चालतंय तसं पण. पुढे आपण वर्ब जोडूया तिकडे. Wow. म्हणजे हे काय आलं? व्हेरी नाईस काय आलं? Very nice adjective. करेक्ट. म्हणजे एक वाक्य दिलं तर आपल्याला कुठलं पण विचारलं, तुम्हाला एक विचारलं की दिलेल्या वाक्यामधून काय चूज ऑर फाइंड ऑर गेस काय पण विचारतील. चूज द करेक्ट ऍडजेक्टिव्ह ऑर प्रोनाउन्स ऑर नाउन्स ऑर वर्ब ऑर हेल्पिंग वर्ब काय पण विचारलं तर काही हिच्यामध्ये बघा आता हिच्यामध्ये शी काय आलं? प्रोनाउन्स आलं. शी आणि ही काय आलं? प्रोनाउन्स आलं. क्लेव्हर काय आलं? क्लेव्हर आणि यंग काय आलं? ऍडजेक्टिव्ह आलं. गर्ल आणि बॉय काय आलं? Noun. यस, नाउन्स आलं. Noun. आणि इज काय आलं? Helping verb. आता इथे Helping verb. एकच वर्ब आहे ना, एकच वर्ब आहे, मग त्यालाच आपण वर्ब म्हणणार. Pronoun. एकापेक्षा दोन वर्ब आले तर मग ते हेल्पिंग वर्ब येतं, पण इथे एकच आहे ना, म्हणून वर्ब आलं. सगळे प्रकार तिच्यामध्ये आपण घेतले. समजलं? हो मॅम. हो मॅम. सगळे प्रकार समजले तुम्हाला? पार्ट ऑफ स्पीचचे चारही प्रकार. हो याच्यात मॅम. छोटे छोटे हो मॅम. हो मॅम. आता